म्हणजे बुल फ्लॅग, बिअर फ्लॅग त्यासारखाच हा आहे. दिसायला एकसारखेच आहेत, परंतु यामध्ये फरक असा की व्हेज पॅटर्न दोन्ही ट्रेंड लाईन व्हेज पॅटर्न दोन्ही ट्रेंड लाईनच्या मध्ये व्हेज पॅटर्न दोन्ही ट्रेंड लाईनच्या मध्ये प्राइस व्हेज पॅटर्नच्या मध्ये दोन्ही ट्रेंड लाईनच्या मध्ये प्राइस ऍक्शन शेवटच्या टोकावर निमुळती होते. दोन्ही ट्रेंड लाईनच्या मध्ये शेवटच्या टोकावर निमुळती होते. तर होते तर चॅनल पॅटर्न मध्ये प्राइस पॅरलल वर्क करते. चॅनल पॅटर्न मध्ये प्राइस पॅरलल वर्क करते. ओके, लिहिलात का बघा. हा मूलभूत फरक आहे. हा एकदा जर लक्षात आला, मी चार्टवर दाखवेल तुम्हाला. मी लिहून घेण्यात परफेक्ट घ्या. व्हेज पॅटर्नचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. व्हेज पॅटर्नचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. व्हेज पॅटर्नचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. एक नंबर रायझिंग व्हेज. एक नंबर रायझिंग वेज. बघा, स्क्रीन शेअर केलेली आहे. या पद्धतीनं पहिला पॅटर्न आपल्याला लिहून घ्यायचा आहे आणि ड्रॉइंग करायचे आहे. पॅटर्न कसा आहे त्या पद्धतीनं ड्रॉइंग करायचे आहे.
ओके. ड्रॉइंग करते वेळेस तुमच्या लक्षात येत असेल की वेज पॅटर्न आणि चॅनल पॅटर्न मध्ये फरक आहे. आवाज येत नाही का? तुम्ही ड्रॉइंग साठी थांबलो, तुमचे थंब आले नाहीत. तुमचं कन्फर्मेशन मला आवश्यक असतं ड्रॉइंग झाल्यानंतर. एकानंही दिलेला नव्हता, त्यामुळे मी वेटिंग करत आहे डिस्प्लेवर. ओके, चला घ्या आता. रायझिंग वेज पॅटर्न मध्ये प्राइस ऍक्शनची मुवमेंट जेव्हा रायझिंग वेज पॅटर्न मध्ये प्राइस ऍक्शनची मुवमेंट जेव्हा अप ट्रेंड मध्ये रन होत असते, प्राइस ऍक्शनची मुवमेंट जेव्हा अप ट्रेंड मध्ये रन होत असते त्यावेळी त्यावेळी दोन निमुळत्या त्यावेळी दोन निमुळत्या ट्रेंड लाईन मध्ये त्यावेळी दोन निमुळत्या ट्रेंड लाईन मध्ये प्राइस ऍक्शन रन होत असताना
दोन निमुळत्या ट्रेंड लाईनच्या मध्ये लिहित लिहित स्क्रीनवर पण बघायचंय आपल्याला, वाक्य जुळतात का, म्हणजे पटकन तुमच्या लक्षात बसतं ते क्लिअरिफिकेशन लवकर होतं. दोन निमुळत्या ट्रेंड लाईन मध्ये प्राइस ऍक्शन रन होत असताना त्या ट्रेंड लाईन टाईट आणि स्लोपिंग होत जातात. टाईट आणि स्लोपिंग होत जातात. टाईट आणि स्लोपिंग होत जातात आणि शेवटी दोन्ही ट्रेंड लाईन शेवटच्या टोकावर एकमेकात मिसळतात. दोन्ही ट्रेंड लाईन शेवटच्या टोकावर एकमेकात मिसळतात. त्यावेळी रायझिंग व्हेज पॅटर्न क्रिएट होत असतो. त्यावेळी रायझिंग व्हेज पॅटर्न क्रिएट होत असतो. रायझिंग व्हेज पॅटर्न क्रिएट होत असतो. ओके, हा बघा, पॅराग्राफ चेंज करा. नावामध्ये रायझिंग असल्याने पॅटर्नच्या नावामध्ये रायझिंग असल्याने आणि अपट्रेंड मध्ये क्रिएट होत असल्याने, हे सिक्रेट आहे बरं का. पॅटर्नच्या नावामध्ये रायझिंग असल्याने आणि अपट्रेंड मध्ये क्रिएट होत असल्याने पॅटर्नच्या नावामध्ये अपट्रेंड असल्याने आणि पॅटर्नच्या नावात रायझिंग असल्याने आणि अपट्रेंड मध्ये क्रिएट होत असल्याने हा पॅटर्न बुलिश आहे असं दाखवतो, परंतु हा बेरिश पॅटर्न आहे. नावात रायझिंग आणि अपट्रेंड मध्ये बनतो, त्यामुळे बरेच जण फसण्याची शक्यता असते, परंतु हा बेरिश पॅटर्न आहे. ओके, तरीही परत एक कन्फर्मेशन देतो तुम्हाला. तरीही अपेक्स पॉइंट ब्रेक नंतरच यावर ट्रस्ट ठेवावा. अपेक्स पॉइंट ब्रेकआउट नंतरच यावर ट्रस्ट ठेवावा.
अपेक्स पॉइंट ब्रेकआउट नंतरच यावर ट्रस्ट ठेवावा. ओके. परत पॅटर्न बनते वेळी व्हॉल्यूम कमी कमी असतो. अपेक्स पॉइंट ब्रेकआउटच्या दरम्यान वाढलेला असतो. पॅटर्न बनते वेळी व्हॉल्यूम कमी कमी असतो, परंतु अपेक्स पॉइंट ब्रेकआउटच्या वेळी व्हॉल्यूम वाढलेला असतो. एंट्री एंट्री घ्या. अपेक्स पॉइंट ब्रेकआउट नंतर एंट्री. अपेक्स पॉइंट ब्रेकआउट नंतर एंट्री. एसएल एसएल लेटेस्ट स्विंग लो किंवा लेटेस्ट स्विंग हाय. बघा एसएल का देतोय, अर्थ कळला का? हम द्या ज्यांना कळला त्यांना, नसेल तर कुणाच्या आठवण आहेच मी सांगायला. लेटेस्ट स्विंग लो किंवा लेटेस्ट स्विंग हाय. आणि टार्गेट टार्गेट लिहा. पॅटर्न बनते वेळी सुरुवातीला दोन्ही ट्रेंड लाईनच्या दरम्यान. पॅटर्न बनते वेळी सुरुवातीला दोन्ही ट्रेंड लाईनच्या दरम्यान जी हाईट आहे पॅटर्न बनते वेळी दोन्ही ट्रेंड लाईनच्या दरम्यान सुरुवातीला जी हाईट आहे तितकं प्रथम टार्गेट एंट्री नंतर असेल.
क प्रथम टार्गेट एंट्री नंतर असेल. ओके. अशा पद्धतीनं रायझिंग वेज पॅटर्न आपल्याला सांगता येईल. रायझिंग वेज ओके. आपण ट्रेडिंग व्ह्यू वर जाऊया. अगोदर रायझिंग वेज शोधूया, उदाहरण बघूया, त्यानंतर मग फॉलिंग वेज बघूया. ओके. म्हणजे सुटेबल होईल ते. चॅनल आणि व्हेज यामध्ये यामधील फरक तुमच्या लक्षात आला, ती गोष्ट खूप म्हणजे मायने राखते, ती गोष्ट महत्वाची आहे. बघा, आपल्या समोर नॅचरल गॅसचा चार्ट आहे. स्क्रीन शेअर मध्ये दिसतो का सगळ्यांना? बघा. नाही दिसत सर. चार्ट नाही दिसत आहे. ओके ओके ओके. आता दिसतोय का? हा दिसतोय आता. हो दिसतो. मग शोधत होतो तर फॉलिंग वेज दिसला मला नॅचरल गॅस मध्ये. रायझिंग वेज बघूया.
पॅरलल चॅनल असेल तर तो अवॉइड करायचा आहे. पॅरलल चॅनल आहे ना. यामध्ये आणखी एक पॉइंट ऍडिशन करायचा आपला विसरून राहिलेला आहे. प्राइस ऍक्शन 2 निमुळत्या ट्रेंड लाईनच्या अपेक्स पॉइंट पर्यंत रन होतील असं काही नाही. बरं का, लिहून घेतला तर चालेल. प्राइस ऍक्शन 2 निमुळत्या ट्रेंड लाईन मध्ये अपेक्स पॉइंट पर्यंत वर्किंग होतील असं काही नाही. त्या अगोदर पण ब्रेकआउट देऊ शकतात. लिहून घ्या. प्राइस ऍक्शन 2 निमुळत्या ट्रेंड लाईनच्या मध्ये अपेक्स पॉइंट पर्यंत वर्क होतील असं काही नाही. जास्तीत जास्त 2 सपोर्ट 2 रेजिस्टन्स 3 सपोर्ट 3 रेजिस्टन्स नंतर ब्रेकआउट देऊ शकते असं लिहा. त्यापुढे कितीही होतील पण कमीत कमी 2 सपोर्ट 2 रेजिस्टन्स 3 किंवा 3 सपोर्ट 3 रेजिस्टन्स इतका जर क्रायटेरिया प्राइस ऍक्शन पूर्ण केला तर पॅटर्न बनतो. काय लिहिलं? पुन्हा सांगा सर. ओके. प्राइस ऍक्शन 2 ट्रेंड लाईनच्या मध्ये अपेक्स पॉइंट पर्यंत वर्किंग होतील असं काही नाही. आणि हा पॅटर्न बनण्यासाठी 2 सपोर्ट 2 रेजिस्टन्स किंवा 3 सपोर्ट 3 रेजिस्टन्स किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतात.
असू शकतात. ओके, पॅटर्न बघा व्यवस्थित आपण ड्रॉ केलाय का बघा. आपल्या थेरीनुसार ते वाचन करून घ्या एकदा. त्यानंतर प्राइस वर बघा. अप ट्रेंड सुरू असल्याने अप ट्रेंड मध्ये बनतो आणि प्राइस ऍक्शन दोन ट्रेंड लाईनच्या मध्ये कितीही वेळ वर्क होऊ शकते. कितीही वेळा टाइम फ्रेम नुसार त्या कितीही वेळ आतमध्ये वर्क होऊ शकते. भासव तो बुलिश पॅटर्न आहे म्हणून पण डाऊन साइडला ब्रेकआउट देऊ शकतो किंवा अप साइडला. हा दोन्ही प्रकारचा पॅटर्न आहे. सुरुवातीला दिले आपण वेज पॅटर्न कसे आहे बघा. ट्रेंड लाईन ब्रेक होते वेळी एंट्री म्हणजे अपेक्स पॉइंट ब्रेक होते वेळी एंट्री, रिटेस्ट झालाय. त्यानंतर बघा टार्गेट आणि ट्रेंड लाईनच्या सुरुवातीला जी हाईट आहे तितकं पहिले टार्गेट आहे पण त्यापेक्षा जास्त दिलेलं आहे आणि एसएल लेटेस्ट स्विंग हाय ठेवायचा आहे. लक्षात आलं का बघा. ओके, काही विचारायचं आहे का? चुकीनं राईट हँड झालंय. ओके, चला आपण आता फॉलोइंग व्हेज घेऊया. परत चार्टवर आल्यानंतर शोधण्याचा प्रयत्न करू. उदाहरणे भेटतील तर भेटणारच, काय अडचण नाही. घ्या फॉलोइंग व्हेज घ्या. मेन पॉइंट खूप मस्त हा पॅटर्न भेटला आपल्याला. टायटन मध्ये डिसेंबर 22च्या दरम्यान टायटन डे टाइम फ्रेम. ओके, आता फॉलोइंग व्हेज घ्या. चार्ट शेअरिंग करतोय तो एकच सेकंद घ्या. ह्या पद्धतीनं ड्रॉ करून घ्यायचं आहे. ड्रॉ करून झाल्यास थंब द्या म्हणजे आपण पुढे जाऊ.
लिहायला सुरुवात करायचं का? ओके, चला डन. प्राइस मुवमेंट लिहा. प्राइस मुवमेंट डाऊन ट्रेंड मध्ये रन होत असताना, प्राइस मुवमेंट डाऊन ट्रेंड मध्ये रन होत असताना दोन निमुळत्या ट्रेंड लाईनच्या मध्ये, दोन निमुळत्या ट्रेंड लाईनच्या मध्ये रन होत असते. म्हणजेच या दोन्ही ट्रेंड लाईन, म्हणजेच या दोन्ही ट्रेंड लाईन टाईट आणि स्लोपिंग होत जातात, टाईट आणि स्लोपिंग होत जातात. टाईट आणि स्लोपिंग होत जातात आणि शेवटच्या टोकावर एकमेकात मिसळतात. शेवटच्या टोकावर एकमेकात मिसळतात. त्यावेळी फॉलिंग वेज पॅटर्न तयार होतो. त्यावेळी फॉलिंग वेज पॅटर्न तयार होतो. ओके, पुढे लिहा. डाऊन ट्रेंड मध्ये असल्याने, डाऊन ट्रेंड मध्ये रन होत असल्याने आणि दाखवण्यासाठी बेरिश, म्हणजे दिसण्यासाठी बेरिश असल्याने. काय लिहिले तुम्ही पहिल्या भागात? काय लिहिले बघा. बुलिशच्या वेळेस तेच शब्द टाकू आपण. एक पॅराग्राफ, एक्झॅक्ट पॅराग्राफ सापडतो तुम्हाला? डाऊन ट्रेंड मध्ये रन होत असल्याने आणि देखाव्यासाठी बेरिश वाटत असल्याने आणि नावात फॉलिंग वेज, येस बेरिश नाही, डाऊन ट्रेंड मध्ये रन होत असल्याने. आठवण करून द्यायला पाहिजे होती तुम्ही, मी गेलो विसरून. डाऊन ट्रेंड मध्ये रन होत असल्याने आणि नावात फॉलिंग वेज असल्याने हा बेरिश पॅटर्न वाटतो, असं पाहिजे होतं स्टेटमेंट. डाऊन ट्रेंड मध्ये रन होत असल्याने आणि नावातच फॉलिंग असल्याने हा बेरिश पॅटर्न वाटतो, परंतु हा बुलिश आहे. परंतु टार्गेट, परंतु हा बुलिश पॅटर्न आहे. पॅराग्राफ चेंज करा.
पॅटर्न बनतेवेळी व्हॅल्यूम कमी कमी असतो, ब्रेकआउटच्या वेळी जास्त असतो. पॅटर्न बनतेवेळी व्हॅल्यूम कमी कमी असतो, परंतु ब्रेकआउटच्या वेळी जास्त असतो. चला एंट्री अपेक्स पॉइंट ब्रेकआउट नंतर एंट्री, स्टॉप लॉस लेटेस्ट स्विंग हाय किंवा स्विंग लो ठेवावा. लेटेस्ट लेटेस्ट स्टॉप लॉस लेटेस्ट स्विंग हाय किंवा स्विंग लो ठेवावा. ओके. टार्गेट पॅटर्न बनते वेळी दोन्ही ट्रेंड लाईनच्या मध्ये, पॅटर्न बनते वेळी दोन्ही ट्रेंड लाईनच्या मध्ये पॅटर्न बनते वेळी दोन्ही ट्रेंड लाईनच्या मध्ये जी हाईट आहे किंवा जे अंतर आहे, जी हाईट आहे किंवा जे अंतर आहे, एंट्री नंतर तितकं प्रथम टार्गेट असेल. एंट्री नंतर तितकं प्रथम टार्गेट असेल. ओके. परत थोडा एक पॅराग्राफ चेंज करून लिहा. शेवटचं वाक्य तिकडं जसं लिहिलं होतं तसंच. प्राइस ऍक्शन रन होत असताना, दोन्ही ट्रेंड लाईनच्या मध्ये प्राइस ऍक्शन रन होत असताना कमीत कमी 2 सपोर्ट 2 रेजिस्टन्स, कमीत कमी 2 सपोर्ट 2 रेजिस्टन्स किंवा 3 सपोर्ट 3 रेजिस्टन्स नंतर प्राइस ब्रेकआउट देऊ शकते. दोन सपोर्ट 2 रेजिस्टन्स किंवा 3 सपोर्ट 3 रेजिस्टन्स नंतर प्राइस ब्रेकआउट देऊ शकते. अपेक्स पॉइंटच्या टोकापर्यंत रन होईल असे काही नाही. होऊ पण शकते, नाही पण होऊ शकत. साइडवेज जर गेली तर होऊ शकते, नाही तर नाही. प्रेशरवर अवलंबून आहे ते बाईंग सेलिंगच्या. ओके.
स्क्रीनवर डायग्राम आहे, व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. त्या पद्धतीने आपल्याला शोधायचा आहे. एकदा इन्फॉर्मेशन वाचन करून घ्या सगळी, फॉलोइंग वेजची सुद्धा. 1 मिनिट वेळ देतो तुम्हाला, त्यानंतर मग स्क्रीन शेअर करेल ट्रेडिंग व्ह्यूची. मग तिकडे आपण उदाहरणं पाहू. तुम्हाला समजल्यानंतरच आपण या ठिकाणी थांबू, तोपर्यंत नाही. ते वाचन करा, काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. बेस्ट समजले तरी पण सांगा. ओके, चार्ट वर जाऊया आपण. बघा, नॅचरल गॅसच्या चार्टवर डे टाइम फ्रेमवर आपल्याला फॉलिंग वेज पॅटर्न दिसतोय. किती रेजिस्टन्स आहेत आणि किती सपोर्ट आहेत या सुद्धा गोष्टी जरा तुम्ही थोडस लक्ष करा, की दोन्ही ट्रेंड लाईनच्या दरम्यान किती रेजिस्टन्स फेस केल्यानंतर ब्रेक झाली किंवा ती किती सपोर्ट घेतला ट्रेंड लाईननी, या सुद्धा गोष्टी मॅटर करतात. आणि ब्रेकआउट नंतर बघा टार्गेट मिळालेला आहे का.
समजलं का बघा. एक सपोर्ट, दुसरा सपोर्ट, पहिला रेजिस्टन्स, दुसरा रेजिस्टन्स, तिसरा रेजिस्टन्स, ब्रेकआउट, त्यानंतर टार्गेट आणि ही हाईट. अशी पण प्राइस ऍक्शन होऊ शकते आणि इथनं ब्रेकआउट होऊन इकडे अशी वरती जाऊ शकते. पण बायर सेलर्स मध्ये जर समजा तितकी कॅपॅसिटी नसेल तर प्राइस ऍक्शन अगोदर सुद्धा ब्रेकआउट होऊ शकते. या गोष्टी पण आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. हा एक चार्ट झाला. दुसरा बघू आपण, फॉलिंग व्हेज. बजाज फायनान्स. बजाज फायनान्स लिमिटेड. यस, आ गए हम मंजिल पर. हा कोरोनाचा फॉल, डाऊन ट्रेंड टोटली. त्यानंतर बघा दिसतोय का फॉलिंग पेज. येस, बघा या पद्धतीनं कोरोनाच्या फॉल नंतर जर आपण फॉलिंग व्हेज पॅटर्न कन्सिडर केला असता किंवा त्यावेळी आपल्याला जर हा माहिती असता तर बघा 1 टच 2 3 4 आणि 5. ओके. त्यानंतर ब्रेकआउट झाल्यानंतर बघा टार्गेट, ब्रेकआउट नंतर टार्गेट, रिटेस्ट सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. ब्रेकआउट, रिटेस्ट आणि त्यानंतर मग बूम ही सुरुवात आहे. अशा पद्धतीनं पॅटर्न शोधायचे आहेत आपल्याला. ट्रेड लाईन काढताना शॅडो टच घ्यायच्या का बॉडी टच घ्यायच्या? शॅडो सुद्धा घ्यायच्या. ट्रेन लाईन करेक्ट आली पाहिजे, प्रयत्न करायचा. 1 2 3 पॉइंट टच पॉइंट होतात का, त्यातले 2 होऊ शकतात, मधली होऊ शकत नाही कधी, किंवा कुठल्या तरी एका बाजूचे होणार नाही. कमी जास्तपणा त्यामध्ये असतो, पण ऍक्युरेट काढण्याचा प्रयत्न करायचा. आता मी जशी ही काढली तुमच्या समोरच आता, त्या पद्धतीनं थोडस प्रयत्न करायचा आणि आपले पॅरामीटर्स या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करायचा, जुळवण्याचा. त्यानंतर मग पॅटर्न आपोआप तुम्हाला दिसून येईल. बघा सगळ्या गोष्टी आपल्या थिअरी मध्ये दिलेल्या इथं ऍक्टिव्ह होत आहेत का बघा. त्यानंतरच या पॅटर्नला आपण पॅटर्न समजू. बघा या ठिकाणी जो आहे बुल फ्लॅग म्हणा किंवा बिअर फ्लॅग म्हणा, फ्लॅगचे काही लक्षणं इथे जाणवतात का बघा, का फॉलिंग व्हेजचेच लक्षणं जाणवतात ते पण सांगा. जर कोणी म्हणेल की फ्लॅगची लक्षणं आहेत तर ते दाखवा. तसं पण होऊ शकतं या ठिकाणी, कारण आपण सुरुवातीलाच त्या गोष्टी क्लिअर केल्यात की
चॅनल एकदम पॅरलल असतो, कितीही दूर जाऊ शकतो चॅनल पॅरलल, पण या स्लोपिंग आणि टाईट लाईन आहेत एकमेकाला कुठेतरी मिसळतात एकमेकांमध्ये आणि अपेक्स पॉइंट तयार होतो. मग तो डाऊन साईडला ब्रेकआउट होईल किंवा अप साईडला होईल, त्या पद्धतीच्या त्या प्रेशरनं होईल. या पद्धतीनं आहे. बघा कुणाला बेस्ट समजलं सांगा किंवा नाही समजलं सांगा. परत आणखी एक गोष्ट, असे पॅटर्न आहेत ना, जर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवर जर शोधलात, लिहून नका घेऊ, व्यवस्थित ऐका फक्त. बिग टाइम फ्रेमवर जर याला शोधलात तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट साठी उपयोगी पडतील, आणि छोट्या टाइम फ्रेमवर जर भेटत असतील तर त्याचा उपयोग फक्त इंट्राडे ट्रेडिंग साठी करायचा आहे. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये सुद्धा फॉलिंग वेज, रायझिंग वेज चांगल्या क्वालिटीनं बनतात आणि त्याचं रेशिओ सुद्धा देतात. 15 मिनिटावर बनत असेल बँक निफ्टी मध्ये किंवा कुठल्याही एखाद्या स्टॉक मध्ये, तर तशी तुम्ही एंट्री करू शकता बिनधास्त. यावर ट्रस्ट ठेवून आपण कन्फर्मेशन सहित जर एंट्री घेतलात तर निश्चित टार्गेट मिळू शकतं. पॅटर्न इनव्हॅलिड होऊ शकतात, ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यायची आहे, म्हणून स्टॉप लॉसचा यूज करायचा आहे, पण धोका देणार नाहीत, ते सुद्धा तितकंच आहे की आपल्याकडं आपण ज्या स्टडीवर ट्रस्ट ठेवून काम करतो ती स्टडी आपल्याला लॉस मध्ये 100% घेऊन जाणार नाही. आज विकास सरांनी खूप मस्त फीडबॅक दिला, आवडला आपल्याला तो. प्रॉफिट होईल का नाही मी सुद्धा नाही सांगू शकणार, ते सेंटिमेंट सांगेल, ते मार्केटवर सोडून देऊ आपण. प्रॉफिट तो किती देणार आहे, कुणीही प्रॉफिटला लॉक नाही लावू शकत, कुणीही प्रॉफिट किती मिळण्याचा अंदाजा नाही. लॉक मात्र लॉसला लॉक करू शकतो, हे आपल्या हातात आहे. मार्केटमध्ये काम म्हणजे एंट्री करायला सुरुवात करतानाच आपण आपल्या माइंड मध्ये, आता तुमचं पूर्वाश्रमीचं काय माइंड होतं मला माहिती नाही, ते माइंड सेटवर मी तिकडे बोलेल. आता हा बोलायचा विषय नव्हता, पण आला कुठून आला फिरणं माझ्या डोक्यात, असू द्या. तरी पूर्ण करतो तो विषय. एंट्री करायला सुरुवात करण्यापूर्वी आपण असं कन्सिडर करायचं आहे की आज मी प्रॉफिट किती कमवणार आहे, बिलकुल डोक्यात घ्यायचं नाही. आज मी लॉस किती स्वीकारणार आहे, या गोष्टी डोक्यात घ्यायच्या आहेत. म्हणजे माइंड मध्ये फिक्स करायचे आहेत की मी आज इतक्या पॉईंटचा एसएल घेणार आहे आणि इतका माझा लॉस मी स्वीकारू शकतो, इतकी माझी कॅपॅसिटी आहे. मग प्रॉफिट हे मार्केटवर सोडून द्या, प्रॉफिटला लॉक कुणी लावू शकत नाही. अशा पण गोष्टी आहेत. त्यामुळं अशा रूल बेसवर जर काम केलात ना, तर जितका स्टडी आहे त्याच्या कितीही वेगाने तुम्हाला मार्केट प्रॉफिट देऊ शकतं. ती क्वालिटी मार्केटकडे आहे आणि तुमच्याकडे पण आहे स्टडीच्या रिगार्डिंग. ओके, असो. अशा पद्धतीनं आपण आज व्हेज पॅटर्न, रायझिंग व्हेज आणि फॉलिंग व्हेज, हे दोन पॅटर्न म्हणजे शेअरिंग करण्याचा प्रयत्न केला. कुणाला बेस्ट आवडले सांगा आणि कुणाला समजलं नाही ते पण सांगा, कारण हे पॅटर्न अतिशय रेअर बनतात पण चांगल्या क्वालिटीने प्रॉफिट पण देतात. या पण गोष्टी आहेत. बघा आता टेक्निकल अनालिसिस करत असताना किती गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. बघा, पहिल्यांदा तुम्हाला सगळे कॅन्डल पॅटर्न आलेले आहेत, जमतात. त्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स जमतं, ट्रेंड लाईन जमतात, सप्लाय झोन जमतं, डिमांड झोन जमतं. त्यानंतर मग आपण ट्रॅडिशनल चार्ट पॅटर्न कडे आलो. पहिल्यांदा जे पाहिले आपण ट्रायंगल पॅटर्न पाहिले, त्यावर कमांड मिळवायचे आहे. त्यानंतर चॅनल पॅटर्न हे पाहिले आपण, बुल फ्लॅग, बिअर फ्लॅग, बुल पेनंट, बिअर पेनंट, आणि आज व्हेज पॅटर्न. हे परफेक्ट करा.
तुम्हाला योग्य पद्धतीचं म्हणजे प्रॉफिट तर मिळणारच आहे, कुठं जाणारच नाही, पण स्टडी खूप चांगल्या क्वालिटीचा होईल हे मी खात्रीने सांगू शकतो. आणि एकदा स्टडी झाल्यावर कुणीही रोखू शकत नाही प्रॉफिटसाठी. ओके, इतकं बोलून मी थांबतो. तुम्हाला जर कोणाला काही सांगायचं असेल सांगा, नाही तर मग आपण या ठिकाणी असंच भेटूया. ओके, सर हा पॅटर्न शोधायला अवघड वाटतो. सर मी मगाशीच रिअरली बनतात, तो म्हणण्याचा अर्थ असा होता की थोडं शोधायला कठीण जाईल. कसं जर तुम्हाला चॅनल पॅटर्न शोधता आले, फ्लॅग तिथं पॅरलल असतात सर. हो ना. हा, पॅरलल ऐवजी जर दोन ट्रेंड लाईन एकमेकात म्हणजे तिरप्या मिसळत आहेत, स्लोपिंग होत आहे, असं जर आपल्याला कन्सिडर करता आलं तर ते होऊन जाईल, काय हरकत नाही याच्यामध्ये. इतकाही अवघड नाही की ते जमणार नाही, अशातला भाग नाही. जेवढ्या इझिली चॅनल पॅटर्न समजतात दिसतात तेवढ्या इझिली हे ट्रायंगल किंवा फॉलिंग आज जर चार पाच चार्ट बघत असाल आतापर्यंत, तर 10-15 चार्ट आपल्याला बघावे लागतील. कुणीतरी पॅटर्न मध्ये सॉरी कोणत्या तरी चार्टवर कोणत्या तरी टाइम फ्रेम मध्ये निश्चित पॅटर्न आपल्याला सापडेल, पण सापडेल. ओके सर, क्लिअर झाली शंका श्रीपत सर? हाँ सर, यस. ओके, चालतंय. दुसरं कोण बोलेल का? थांबूया. टार्गेटच ठेवा की मी आज रात्रीला 2 पॅटर्न शोधणारच आहे. कोणतेही 2 असू द्या, त्यावर ते पॅटर्न शोधायचे आणि एका वेळी सगळे पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करू नका. माइंड मध्ये खिचडी होते आणि काही लक्षात येणार नाही. त्यामुळे एका वेळी एकच शोधण्याचा प्रयत्न करा. आणि पॅरलल त्याच्या दुसरा दिला, अगेन्स्ट दिलाय आपण, रायझिंग वेज, फॉलिंग वेज, बेरिश पॅटर्न, बुलिश पॅटर्न, हे 2च शोधायचे. किंवा बुल फ्लॅग, बिअर फ्लॅग, हे 2च शोधायचे. पेनंट 2च शोधायचे. असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल 2च शोधायचे. या पद्धतीने एका वेळी सगळेच जर शोधत गेलो ना, मग आपल्याला काही लक्षात येणार नाही. आणि तसं जर 2-2 शोधत गेलात, ही जर आयडिया यूज केलात ना, तर कमी काळामध्ये लर्निंग फास्ट होतं. ओके, चला.